नमस्कार विद्यार्थी मित्र हो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्र हो, आज आपण बी ए थर्ड इयरचा पॉलिटिकल सोशॉलॉजी हा जो पेपर आहे तो बी ए थर्ड इयरलाही आहे, 6व्या सेमिस्टरमध्ये आणि एम एला पण आहे. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण पाहणार आहोत एक महत्त्वाची संकल्पना आहे राजकीय सामाजिकरण, पॉलिटिकल सोशलायझेशन. आता यामध्ये महत्त्वाचा प्रश्न परीक्षेमध्ये असा येतो की राजकीय सामाजिकरणाचा अर्थ व्याख्या सांगून त्याचे महत्त्व विशद करा. तर तो प्रश्न आपण अभ्यासासाठी घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, या चॅनलवर नव्याने आलं चॅनल सबस्क्राईब करा, अधिक मला चॅनल शेअर करा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यामध्ये आपण उत्तर कसं लिहावं हे सिस्टमॅटिकपणे पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण प्रस्तावना घेणार आहोत, त्यानंतर अर्थ व्याख्या घेणार आहोत राजकीय सामाजिकरणाच्या, त्यानंतर त्या सगळ्या व्याख्यांमधून काय अर्थ निर्माण होतो तो आपण थोडक्यात सांगणार आहोत. त्यानंतर मग राजकीय सामाजिकरणाचं महत्त्व हा जो दुसरा भाग आहे तो सब टॉपिक घेणार आहोत आणि मग त्यानंतर त्याची 6 मुद्द्याच्या आधारे राजकीय सामाजिकरणाचं महत्त्व आपण पटवून सांगणार आहोत. त्यामध्ये मग पहिला आहे राजकीय वर्तनाचे अध्ययन, दुसरा मुद्दा आहे व्यक्तींचा राजकीय सहभाग, तिसरा मुद्दा आहे सामाजिक व्यवस्था आणि राजकीय व्यवस्था, चौथा मुद्दा आहे लोकमताची जडणघडण आणि 5वा मुद्दा घेतलेला आहे आपण विकसनशील राष्ट्राच्या प्रगतीसाठी सहाय्य आणि 6वा मुद्दा आहे सामाजिक शास्त्रातील परस्पर संबंधांचा अभ्यास. अशा 6 मुद्द्यांच्या आधारे राजकीय सामाजिकरणाचं महत्त्व आपण समजून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, पाहू आपण प्रत्यक्ष की राजकीय सामाजिकरण म्हणजे काय आणि राजकीय सामाजिकरणाचे महत्त्व स्पष्ट करा. या प्रश्नाचं उत्तर आपण कसं लिहिलं पाहिजे. तर प्रस्तावनेमध्ये आपण हे सांगितलं पाहिजे की प्रत्येक समाजाला स्वतःची अशी एक वेगळी व वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती असते. ज्ञान, श्रद्धा, मूल्य, नेम, भाषा, प्रतीके हे संस्कृतीचे घटक असतात. त्या काळात समाजाचे आदर्श मानलेले वर्तन प्रकार ही संस्कृतीचे भाग मानले जातात. मात्र संस्कृतीच्या सर्व बाबी व्यक्तीला अनुवंशिकतेनुसार प्राप्त होत नाहीत, तर व्यक्तीला त्या शिकून घ्याव्या लागतात. ज्ञान, कौशल्य, प्रवृत्ती या सर्व बाबी शिकून घेऊन ते आत्मसात करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? सामाजिकरण असे म्हणतात. म्हणजे या प्रक्रियेमध्ये व्यक्तीला ज्या समाजात आपले संपूर्ण जीवन जगायचे आहे त्याची ओळख होते. समाजाचे सातत्य, स्थैर्य, समाजातील व्यवस्था, व्यक्तीच्या वर्तनावरील नियंत्रण, संस्कृतीचे संक्रमण या सर्व समाजाच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या गोष्टी सामाजिकरणाच्या प्रक्रियेमुळेच साध्य होतात. हे आपल्याला अधोरेखित करायचं आहे. आणि मग पॅरेग्राफ बदलून आपल्याला सांगायचं की मग आधुनिक काळामध्ये काय झालं, तर सर्व समाजामध्ये राजकीय व्यवस्थेला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. म्हणजे कुठलाही समाज असो. मग या व्यवस्थेच्या विश्लेषणात राजकीय संस्कृती आणि राजकीय सामाजिकरणाच्या अभ्यासाला महत्त्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे. हे आपल्याला अधोरेखित करायचं. त्यानं मग राजकीय संस्कृतीचं स्वरूप ठरविण्यासाठी आणि राजकीय व्यवस्थेला स्थिरता प्राप्त करून देण्यासाठी राजकीय सामाजिकरणाची प्रक्रिया आवश्यक असते. म्हणजे राजकीय संस्कृतीची मूल्य, श्रद्धा, दृष्टिकोन नवीन पिढीकडे हस्तांतरित करण्यासाठी राजकीय सामाजिकरणाची गरज असते. हे आपण प्रस्तावनेमध्ये सांगितलं पाहिजे. त्यानंतर मग राजकीय सामाजिकरण या संकल्पनेच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा जर आढावा आपण घेतला तर मग ग्रीक विचारवंतामध्ये प्लेटो आहे, त्याचा रिपब्लिक ग्रंथामध्ये आदर्श राज्य निर्माण करण्यासाठी नागरिकांना राजकीय शिक्षण देण्यासाठी विचार व्यक्त केलेले आहेत. तसेच प्राचीन काळामध्ये कौटिल्य अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये राज्यपुत्रांना किंवा राजाची दिनचर्या, प्रजेची कर्तव्य, राजाची कर्तव्य हे विचार मांडलेले आहेत. मध्ययुगीन काळामध्ये मॅकियावेलीने द प्रिन्समध्ये सुद्धा हेच मांडलेलं आहे. राजा प्रजा यांच्यातील संबंध, राजाची कर्तव्य, राजाची ड्युटी हेच सांगितलेलं आहे. रुसोनी सामाजिक करारामध्ये या ग्रंथामध्ये सामूहिक इच्छा, राष्ट्रप्रेम, राष्ट्रनिष्ठा याचं विवेचन केलेलं आहे. आधुनिक काळात मार्टिन लूथर किंग असतील, महात्मा गांधी असतील, ह्यांनी काय सांगितलेलं आहे तर जनतेत राष्ट्रप्रेम, राष्ट्राभिमान ह्या भावना जागृत कशा कराव्यात, कशा केल्या जातात याबद्दलचं विवेचन केल्याचं आपल्याला आढळून येते. ह्या सगळ्या गोष्टी प्रस्तावना लिहिताना आपल्याला ज्ञात असल्या पाहिजेत. कमी अधिक प्रमाणात आपण ही प्रस्तावना लिहिली पाहिजे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर मग पुढचा मुद्दा येतो की राजकीय सामाजिकरणाच्या व्याख्या. तर आधुनिक राजकीय विचारवंतांनी राजकीय सामाजिकरणाची काही व्याख्या केलेल्या आहेत आणि त्यातून अर्थ स्पष्ट केलेला आहे. त्यामध्ये पहिली व्याख्या आहे ईस्टन व डेव्हिस यांची. आता यांनी काय म्हटलेलं आहे तर यांनी म्हटलेलं आहे की राजकीय सामाजिकरण म्हणजे
विकासात्मक प्रक्रिया आहे. आणि मग या प्रक्रियेद्वारे व्यक्तीला काय होते, राजकीय प्रवृत्ती आणि राजकीय वर्तनाबाबतचं ज्ञान प्राप्त होते. काय प्राप्त होते? व्यक्तीला राजकीय प्रवृत्ती आणि राजकीय वर्तन ह्याचं ज्ञान प्राप्त होते. अशा प्रक्रियेला काय म्हणतात? राजकीय सामाजिकरण म्हणतात. त्यांनी काय सांगितलं? राजकीय सामाजिकरण म्हणजे अशा विकासात्मक प्रक्रिया की ज्याद्वारे व्यक्ती राजकीय प्रवृत्ती आणि राजकीय वर्तन याबाबतचे ज्ञान प्राप्त करतात. याला त्यांनी राजकीय सामाजिकरण म्हटलेलं आहे. म्हणजे राजकीय सामाजिकरण म्हणजे काय? तर शिक्षणातून, घडामोडीमधून व्यक्तीला राजकीय प्रवृत्तीचं आणि राजकीय वर्तनाचं ज्ञान प्राप्त झालं पाहिजे, एवढं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतरची दुसरी व्याख्या आहे अल्डर व हेरिक्टन. अल्डर व हेरिक्टन यांनी काय म्हटलेलं आहे पहा, राजकीय सामाजिकरणाच्या प्रक्रियेद्वारा राज्यातील मुलांना राजकीय घटना, संस्था, पद्धती या बाबतीत समाजाची मूल्य, भावना, दृष्टिकोन याचे ज्ञान होऊन ती त्याचा स्वीकार करतात. त्याला त्यांनी राजकीय सामाजिकरण असं म्हटलेलं आहे. म्हणजे मुलांना राजकीय घटना, संस्था, पद्धती या बाबतची समाजाची मूल्य, भावना व दृष्टिकोन याचे ज्ञान होऊन ते स्वीकारतात. त्याला त्यांनी राजकीय सामाजिकरण असं म्हटलेलं आहे. अत्यंत सोपी व्याख्या आहे. त्यानंतरची व्याख्या आहे आल्मंड व पावेल यांची. यांनी काय म्हटलेलं आहे? ज्या प्रक्रियेद्वारे राजकीय संस्कृतीचे अंगभूत मूल्य, श्रद्धा, संकेत व दृष्टिकोन भावी पिढीकडे संक्रमित होतात, तिला राजकीय सामाजिकरणाची प्रक्रिया म्हणतात. ज्या प्रक्रियेमुळं राजकीय संस्कृतीची जी अंगभूत मूल्य आहेत, ज्या श्रद्धा आहेत, जे संकेत आहेत, ते दुसऱ्या पुढच्या पिढीकडे हस्तांतरित होतात. सामाजिकरण कसं होते? राजकीय सामाजिकरण लहान मुलं असतात आणि मग इलेक्शनमध्ये प्रचार होत असेल तर छोटी मुलं सुद्धा म्हणतात अब की बार मोदी सरकार. ही काय आहे? म्हणजे पुढच्या पिढीकडं राजकीय संस्कृती संक्रमित होण्याचा प्रकार आहे. ते प्रचारामध्ये सगळ्यात पुढं असतात. प्रचारामध्ये राजकीय सामाजिकरण मोठ्या प्रमाणात होते, हे आपण पाहत असतो. त्यानंतरची व्याख्या आहे सिंगल यांनी व्याख्या केलेली आहे. सिगलनी राजकीय व्यवस्थेला पूरक व्यक्ती पुरविणारी व तयार करणारी प्रक्रिया म्हणजे राजकीय सामाजिकरण होय. म्हणजे राजकीय व्यवस्थेला जे नागरिक जो लागतो, लोकशाहीला जागरूक नागरिक जो आपण म्हणतो, म्हणजे पूरक व्यक्ती पुरविणारी व तयार करणारी प्रक्रिया. म्हणजे कोण करते हे नागरिकांचं सामाजिकरण? तर हे राजकीय सामाजिकरणाची प्रक्रिया करते. आणि म्हणून सामाजिकरण होते म्हणजे त्याला नागरिक म्हणून ज्या गोष्टी हव्या असतात त्या त्याला प्राप्त होतात. आणि म्हणून त्याने काय म्हटलेलं आहे? व्यवस्थेला पूरक व्यक्ती पुरविणारी, तयार करणारी प्रक्रिया म्हणजे राजकीय सामाजिकरण असं म्हटलेलं आहे. तर अशा ह्या 4 व्याख्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि त्या परीक्षेमध्ये अशा लिहिल्या पाहिजेत. त्यानंतरचा भाग येतो, सब टॉपिक येतो. या सगळ्या व्याख्यांवरून आपण अर्थ केला पाहिजे की ह्या राजकीय सामाजिकरणाचा काय अर्थ आहे. वरील व्याख्यांच्या अभ्यासावरून राजकीय सामाजिकरणाचा अर्थ स्पष्ट होतो. काय अर्थ स्पष्ट होतो? लक्षात घ्या. याबाबत असे म्हणता येईल की सर्वच समाजात राजकीय सामाजिकरणाची प्रक्रिया सातत्याने सुरू असते. राजकीय सामाजिकरणाद्वारे लोकमताची जडणघडण केली जाते. समाजाचा ऐतिहासिक, सामाजिक वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित केला जातो. औपचारिक, अनौपचारिक अशा दोन्हीही पद्धतीने ही प्रक्रिया सुरू ठेवता येते. जे राजकीय सामाजिकरणाच्या साहाय्याने नवी राजकीय संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता, त्याचप्रमाणे नवी पिढी काही नवीन राजकीय मूल्य स्वीकारित असते. या अशा पद्धतीने आपण राजकीय सामाजिकरणाचा अर्थ मेन्शन केला पाहिजे. त्यानंतर मग या प्रश्नाच्या उत्तराचा दुसरा भाग सुरू होतो, राजकीय सामाजिकरणाचे महत्त्व. तर काय आहे राजकीय सामाजिकरणाचे महत्त्व? असं सब टॉपिक आपण घेतला पाहिजे, सिग्निफिकन्स ऑफ पॉलिटिकल सोशलायझेशन. आता आपण ते लिहिलं पाहिजे की 20व्या शतकामध्ये राजकीय विश्लेषणात राजकीय सामाजिकरणाच्या अभ्यासाला महत्त्वाचं स्थान दिलं गेलं आणि राजकीय स्थैर्य आणि विकास याचा अभ्यास करताना जे दृष्टिकोन महत्त्वाचे मानले जातात त्यापैकी राजकीय सामाजिकरण हा एक दृष्टिकोन आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. राजकीय विचारवंत प्रगत राष्ट्रातील स्थैर्य आणि विकास याचा जसा अभ्यास करतात तसाच अप्रगत विकसनशील राष्ट्रातील राजकीय अस्थिरता आणि राजकीय बदलाचा अभ्यास करतात. राजकीय सामाजिकरणामुळे राजकीय संस्कृतीचे संरक्षण व संवर्धन होते. राजकीय संस्कृतीची मूल्य, दृष्टिकोन, श्रद्धा, प्रवृत्ती याचे हस्तांतरण नवीन पिढीकडे राजकीय सामाजिकरणाद्वारेच होते. राजकीय सामाजिकरणाच्या अभ्यासाचे महत्त्व काही मुद्द्यांच्या आधारे किंवा पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येते. असं लिहून आपण एक एक मुद्दा घेतला पाहिजे.
आता खाली आपण मुद्दा घेतलेला आहे. काय आहे? राजकीय वर्तनाचे अध्ययन. व्यक्तीच्या मनावर काही राजकीय मूल्य, दृष्टिकोन, श्रद्धा, निष्ठा यांचा प्रभाव असतो. व्यक्तीवर जे संस्कार झालेले असतात त्यानुसार व्यक्तीचे राजकीय वर्तन होत असते. मतदाराचे वर्तन, सत्ताधाऱ्यांचे वर्तन यामध्ये जो फरक दिसून येतो याबाबतचे विश्लेषण राजकीय सामाजिकरणाच्या अभ्यासाच्या सहाय्याने करता येते. हे राजकीय सामाजिकरणाचा अभ्यास म्हणजे हा अभ्यास. सत्ताधाऱ्यांचं वर्तन का वेगळं आहे, मतदारांचं वर्तन का वेगळं आहे, काय आहे, ह्याचा तो अभ्यास होतो. त्यामुळं राजकीय वर्तनाचे अध्ययन. त्यानंतर दुसरं काय करता येते राजकीय सामाजिकरणामुळं, तर व्यक्तींचा राजकीय सहभाग वाढवता येतो. म्हणजे समाजातील प्रत्येक व्यक्तीचा राजकारणाशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध येतो. पण राजकीय व्यवस्था आणि शासनाकडून व्यक्तीच्या संरक्षणाचे व कल्याणाचे कार्य केले जाते. राजकीय व्यवस्थेला महत्त्वाचा घटक म्हणजे व्यक्ती हा होय. राजकीय व्यवस्था व्यक्ती केंद्रित असते. व्यक्ती राजकारणात सहभागी होतात. त्याचप्रमाणे व्यक्ती प्रचलित राजकारणाच्या विरोधी भूमिकाही घेतात. त्यामुळे व्यक्तीचे राजकीय व्यवस्थेतील वर्तन समजून घेण्यासाठी राजकीय सामाजिकरणाचा अभ्यास हा उपयुक्त ठरतो. म्हणजे समाजाचा अभ्यास असेल तर आपण त्यांना नियंत्रित करण्यासाठी कशा पद्धतीने काम करावं याचं आकलन राज्यकर्त्यांना राजकीय सामाजिकरणामुळे होते. राजकीय सामाजिकरण जर नसेल तर तो राज्यकर्ता अधिक काळ राज्यकारभार करू शकत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता तिसरा मुद्दा आहे सामाजिक व्यवस्था आणि राजकीय व्यवस्था. सामाजिक व्यवस्थेचा एक भाग म्हणजे राजकीय व्यवस्था होय. आलं का लक्षात? म्हणजे या राजकीय व्यवस्थेवर सामाजिक, धार्मिक, आर्थिक दृष्टिकोनाचा प्रभाव निर्माण होतो. राजकीय सामाजिकरणातून व्यक्तीची राजकीय भूमिका बनत असते. राजकीय व्यवस्थेबाबतचा व्यक्तींचा दृष्टिकोन, श्रद्धा, निष्ठा यावर राजकीय व्यवस्थेची स्थिरता अवलंबून असते. थोडक्यात राजकीय व्यवस्था व सामाजिक व्यवस्था यांच्यातील परस्पर संबंधाची माहिती राजकीय सामाजिकरणाच्या अभ्यासातूनच मिळते, अन्यथा मिळत नाही. त्यानंतरचा मुद्दा आपल्याला घेता येईल लोकमताची जडणघडण. ती कुठून होते? ती सुद्धा राजकीय सामाजिकरणातूनच होते. आधुनिक काळात सर्वच राज्य प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करीत आहेत. त्यासाठी लोकांमध्ये राजकीय जागृती करून त्यांचे सहकार्य मिळविणे गरजेचे असते आणि त्या दृष्टीने लोकमताची जडणघडण करावी लागते. राजकीय सामाजिकरणाच्या दृष्टीने अपेक्षित लोकमत घडविता येते. अशा राजकीय तत्त्वज्ञानाचा प्रभाव लोकांवर पडण्यासाठी अनेक देशांनी राजकीय सामाजिकरणाचा मार्ग स्वीकारलेला आहे. लोकात राजकीय जागृती करून त्याचा पाठिंबा मिळविण्याचा तो एक चांगला मार्ग सर्वमान्य झालेला आहे. सर्वत्र तो मान्यता पावलेला आहे, असा तो मार्ग आहे, हे आपल्याला सांगता येते. त्यानंतरचा मुद्दा आपल्याला असा घेता येतो राजकीय सामाजिकरणाचं महत्त्व सांगताना की विकसनशील राष्ट्रांच्या प्रगतीसाठी सहाय्य. म्हणजे आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या मागासलेल्या देशांमध्ये राजकीय सामाजिकरणाची गरज असते. विकसनशील देशात उद्योगधंद्याचा विकास होऊन नागरीकरण आणि आधुनिकीकरणाचा अनुभव येत असला तरी तेथे राजकीय परिवर्तन गतिशील नसते, कारण तेथे लोक धार्मिक परंपराप्रिय वृत्तीचे असतात. त्यामुळे ते परिवर्तनाचा स्वीकार करण्याची गती मंद असते. त्यामुळे देशाच्या विकासात अडथळे निर्माण होतात. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतात पंडित नेहरूंनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अवलंब करून आधुनिक भारताची जडणघडण करण्यासाठी परिश्रम केले, कष्ट घेतले. आता मात्र भारतीय राजकारणात धर्म, जात यांचा प्रभाव वाढत चाललेला आहे. भारतासारख्या विकसनशील देशात लोकांचा धार्मिक दृष्टिकोन बदलून त्यांनी वैज्ञानिक आणि तर्कशुद्ध दृष्टिकोनाचा स्वीकार करावा, यासाठी राजकीय सामाजिकरणाची आवश्यकता असते. अशा पद्धतीने राजकीय सामाजिकरण केलं तरच लोक नवीन युगामध्ये पदार्पण करतात आणि म्हणून राजकीय सामाजिकरण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतरचा मुद्दा आपल्याला घेता येईल सामाजिक शास्त्रातील परस्पर संबंधाचा अभ्यास. राजकीय सामाजिकरण हे विविध सामाजिक शास्त्रांचा एकमेकाशी जो जवळचा संबंध असतो, मग इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र या शास्त्रांचा अभ्यास आणि व्यक्तींचे राजकीय सामाजिकरण याचा परस्पर संबंध असतो. ऐतिहासिक घटना, स्वातंत्र्याची चळवळ, कौटुंबिक घटना, घडामोडी, सामाजिक स्थिती, शिक्षण व्यवस्था यांच्या प्रभावातून लोक जे राजकीय व्यक्तिमत्व घडत असते. विविध सामाजिक शास्त्रे याच्या दृष्टिकोनातून मानवी वर्तनाचे विश्लेषण करतात. सामाजिक शास्त्रातील आंतरसंबंधाचा अभ्यास करण्यासाठी राजकीय सामाजिकरणाचा अभ्यास महत्त्वाचा मानला जातो. जे अशा पद्धतीने आपल्याला राजकीय सामाजिकरणाचं महत्त्व विशद करता येऊ शकते. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण
राजकीय सामाजिकरण म्हणजे काय आणि राजकीय सामाजिकरणाचं महत्त्व पाहिलेलं आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण राजकीय सामाजिकरणाची साधने पाहू. राजकीय सामाजिकरण कुठल्या साधनातून होते, तर ते कुटुंब संस्था आहे, शिक्षण संस्था आहेत, वृत्तपत्र आहेत, निवडणुका आहेत, या सर्व माध्यमातून राजकीय सामाजिकरण आपोआप घडत असते. हे आपल्याला पाहायचं आहे. धन्यवाद. या चॅनलवर नव्याने आला तर चॅनलला सबस्क्राईब करा. अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना चॅनल शेअर करा.